शिवतीर्थवरून नंतर उद्धव ठाकरे हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलेले आहेत। बाप्पाचं एक झलक मिळावं, त्याचं दर्शन घेता यावं, त्याच्या चरणी नतमस्तक होता यावं, यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून गणेश भक्त येतात, सेलिब्रिटी येतात। प्रत्येक क्षेत्रामधला व्यक्ती या भागामध्ये येतो, लालबागच्या चरणी नतमस्तक होत असतो आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याला अपवाद नाही आहेत। उद्धव ठाकरेंनी सुद्धा सहकुटुंब सहपरिवार येत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। उद्धव ठाकरेंनी आज सकाळी 11:30च्या सुमारास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। राज ठाकरे यांच्या बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। तब्बल 2 ते 2.5 तास उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी होते। त्यानंतर उद्धव ठाकरे हे आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलेले आहेत। राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील आहेत। दोन ठाकरे बंधू ज्यावेळेला एकाच व्यासपीठावर आलेले होते त्यावेळेला राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या होत्या। दोन ठाकरे बंधूंनी म्हणजे बंधूंनी एकत्र राहावं हे सर्वांसाठी चांगलं, यासाठी शुभेच्छा, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलेल्या होत्या। मात्र त्याच वेळेला असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काही एक फरक पडणार नाही। बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र आता लक्ष जे आहे ते म्हणजे आगामी निवडणुका। ज्या पद्धतीनं दोन बंधू, दोन कुटुंब एकत्र आलेले आहेत, तर तीच युती आगामी निवडणुकांमध्ये दोन पक्षांची दिसणार का, याकडे राजकीय वर्तुळात चर्चा झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। जो मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतोय, या एका फ्रेममध्ये पाहायला मिळतोय, तर तसंच चित्र आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा दिसणार का? कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, पालिका निवडणुका असो, यामध्ये चित्र नेमकं काय असेल, राजकीय समीकरणं नेमकी काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय गणितं जी आहे ती बांधली जाऊ लागलेली आहेत। प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठी झगडत असतो, निवडणुकीसाठी लढत असतो आणि त्यांची एक वेगळी शैली जी आहे ती आखत असतो। मात्र यावेळेला शिवसेना आणि मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये नेमका काय होईल, याविषयी अधिक प्रखरतेनं पाहिलं जातंय। वेगळी गणितं जी आहे ती राजकीय विश्लेषक बांधताना दिसतायत। उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवतीर्थवर आलेले आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। निवृत्ती, उद्धव ठाकरे पहिल्यांदा शिवतीर्थवर गेले, त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर सहकुटुंब सहपरिवार लालबागच्या दर्शनासाठी ते पोहोचले आणि आता दर्शन घेतल्यानंतर ते या ठिकाणाहून निघालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, निवृत्ती बाबर आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय की राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्या अगोदर मुंबईचा राजा या ठिकाणी देखील दर्शनाला पोहोचले होते। दरवर्षी आपण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे सहकुटुंब संध्याकाळी 7 वाजता दर्शनाला आणि लालबागच्या राजाच्या आरतीला उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु यावर्षी पहिल्याच दिवशी 3 वाजता जे आहे ते उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते। जवळपास 15 मिनिटं जे आहे ते लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळालं। लालबागच्या राजाच्या मंडळासोबत त्याचसोबतच त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबतच देखील त्यांनी चर्चा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दरवर्षी उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। लालबागच्या राजाच्या वतीनं देखील त्यांचा यथोचित मान सन्मान जो आहे तो करण्यात आला असं आपल्याला पाहायला मिळालं। याच्या अगोदर आपण जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जवळपास 2 ते 2.5 तास उद्धव ठाकरे आणि सहकुटुंब त्या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासोबत स्नेहभोजनासाठी देखील त्या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली होती। त्यानंतर मुंबईच्या राजाच्या दर्शनाला आले आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आता उद्धव ठाकरे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तुमच्याली नक्कीच निवृत्ती, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दोन दृश्य आपण पाहताय। दुपारच्या वेळेला उद्धव ठाकरे पहिल्यांदा शिवतीर्थवर गेले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते पहिल्यांदाच गेले, बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। काल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणेशोत्सवासाठी घरी येण्याचं निमंत्रण दिलेलं होतं। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना दादू अशी हाक मारतात। त्यांच्यामधले स्नेहबंध जे आहेत ते अजूनही जपलेले आहेत आणि एक आश्वासक चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आल्याचं पाहायला मिळतंय। दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र एकाच फ्रेममध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं।
सणवार म्हटलं, उत्सव म्हटलं की एकमेकांमधले हेवेदावे विसरून बंधू असो किंवा घरातले कुटुंबातले सदस्य असो ते एकत्र येतच असतात. ही आपली संस्कृती आहे, ही आपली मराठी संस्कृती आहे आणि याच संस्कृतीचं दर्शन या ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदा शिवतीर्थवर आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले.